आपण प्रिन्सेस ब्लाउजचा मेजरमेंट कसं घ्यायचं ते शिकणार आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते मेजरमेंट घेणे इम्पॉर्टंट आहे ते आज आपण बघू. ठीक आहे. सर्वात अगोदरचा मेजरमेंट कोणता आहे आपला? फुल लेंथ. ठीक आहे. फुल लेंथ बघा, शोल्डरचा जो मिड पॉइंट आहे तिथून आपल्याला फुल लेंथ घ्यायची आहे. मी इथे ड्रॉ केली की मला ब्लाउज इथपर्यंत पाहिजे. ठीक आहे. तर मी इथून फुल लेंथ घेणार. फुल लेंथ आपल्याला असं करून असं घ्यायचं आहे. किती आला ब्लाउजची फुल लेंथ? 13.5. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मेजरमेंट कोणता आहे? बस्ट राऊंड आहे. तर बघा, बस्ट राऊंड तुम्ही घेताना भरपूर लोक असे मेजरमेंट घेतात, म्हणजे समोरून तुमची टेप कशी आहे, समोर आहे बिलकुल बस्ट राऊंड वर, अशी तुमची टेप येणार. पण हेच बॅक साइडने जे टेप असते अशी गेलेली असते, अशी खाली गेलेली असते. पण बस्ट इथं आहे ना, तर टेप पण अशीच आली पाहिजे. क्लिअर आहे? तर बघा, आता मी इथं बसचा मेजरमेंट घेईल. हे बघा, मागून जशी टेप वरती आहे समोर पण सेम वरती आहे. क्लिअर आहे? बघा, बॅक साइडची टेप तुम्हाला सरळ दिसत आहे आणि समोर पण आपली टेप सरळ आहे. म्हणजे असा मेजरमेंट घ्यायचा आहे, तर हा परफेक्ट येणार. हा तुमचा बस्ट राऊंड. बघा, छातीचा जो सर्वात उंच भाग आहे, छातीच्या सर्वात उंच भागाला आपण टेप ठेवलेली आहे आणि हा बस्ट राऊंड आलेला आहे आपला. आणि बॅक साइडला पण आपली टेप वरती आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही मेजरमेंट घेताना असं घ्याल, कारण की बॅक साइडनी बघतच नाही ना टेप वर आहे की खाली आहे, हे असं, हे चुकीचा मेजरमेंट आहे. ओके. समोर जसं आहे सेम मागून तसंच मेजरमेंट घ्यायचं आहे. समजलं इथे बस्ट राऊंड कसं घ्यायचा? नेक्स्ट कोणता मेजरमेंट आहे? अप्पर बस्ट राऊंड. अप्पर बस्ट राऊंड पण खूप लोकांना माहितीच नाही की अप्पर बस्ट राऊंड घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणते म्हणजे आपले ब्लाउजची फिटिंग मध्ये भरपूर चेंज होतात. मला सांगा, तुमचा जे आर्महोल आहे, स्लीव्ज आहे, इथे तुमची स्लीव्ज येणार. स्लीव्ज मध्ये आपण बस्ट राऊंड लावतो. बस्ट कुठे आहे? इथे आहे. आणि आपण स्लीव्ज मध्ये जे आपलं बस्ट राऊंड असते तिथे बस्ट राऊंड इथे लावतो. हा मेजरमेंट इथे लावणार तर इथे ढिल्लं होणार की नाही? हा मेजरमेंट वेगळा आहे, हा मेजरमेंट वेगळा आहे. आता बस्ट राऊंड आपण बघितला तर किती आला होता? आता हे डमी आणि आपल्या बॉडीच्या मेजरमेंट मध्ये भरपूर फरक आहे. डमी मध्ये बस्ट साईज इतका नाहीये, कारण की हा स्टँडर्ड मेजरमेंट आहे. पण जसं आपलं फिगर आहे, आपल्या फिगर मध्ये हा आणि हा पोर्शन मध्ये भरपूर फरक असतो. तर डमी मध्ये तितका फरक येणार नाही, पण तरी पण हा 34.5 येत आहे आणि इथे बस्ट राऊंड आपला 35 येत आहे. दोघांमध्ये फरक जास्त आला नाही. पण जसं बस्टी आहे, बस्टी मध्ये ज्यांना जास्त बस्ट आहे तर त्यांचं काय असते, बस्ट राऊंड जसं 35 आहे तर अप्पर बस्ट 32 येते. म्हणजे दोघांमध्ये किती फरक आला? 3 इंचचा फरक आला. कोणाचं 34 आहे तर कोणाचं 32 येते, म्हणजे 2 इंचचा फरक आहे. तर या दोघांचं मेजरमेंट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या ब्लाउजचा जो बॅक पार्ट असतो त्याच्यामध्ये आपण बस्ट राऊंड लावत नाही, आपण अप्पर बस्ट राऊंड लावतो. कारण की बॅक साइडला बस्ट आहे का? बॅक साइडला तर अप्पर बस्ट आहे, म्हणजे वरची बाजू आहे आपली. बॅक साइडला फुलनेस आहे का? नाही आहे. त्यामुळे जे बॅक साइडचा आपला इथला मेजरमेंट असतो तो आपण बस्ट राऊंड नाही लावत, अप्पर बस्ट लावतो. इथपर्यंत क्लिअर आहे? समजलं? त्यानंतर कोणता मेजरमेंट आहे? हा, शोल्डर. आता बघा, शोल्डर कसं घ्यायचं? शोल्डर मध्ये काय वेस्ट राऊंड आहे. ओके, ठीक आहे. शोल्डर आपण वेस्ट राऊंड घेऊ. वेस्ट राऊंड जिथं आपल्याला ब्लाउज पाहिजे परफेक्ट, जसं आपण बॅक साइडनी पण सरळ टेप ठेवायची आणि समोर पण अशी सरळ टेप ठेवायची. परफेक्ट तुमचा बस्ट राऊंड येऊन जाणार. क्लिअर आहे? मागे पण त्याच लेवलने टेप आणि समोर पण. वेस्ट राऊंड आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. आता शोल्डर बघा, इथे दिसत आहे तुम्हाला डमी डाऊन आलेला आहे आणि इथून हात सुरू झालेला आहे. तर जिथून आपल्या हाताची सुरुवात होते तिथपर्यंत आपला शोल्डर आहे. हे बघा, इथे इथपर्यंत डाऊन आला, पण गोल भाग कुठे सुरू झाला? इथून सुरू झाला. समजलं? गोल भाग इथून सुरू झाला म्हणजे तुमचे हँड इथून सुरू झाले. तर शोल्डर कुठपर्यंत आहे? इथपर्यंत शोल्डर आहे. तर आपण इथे बिलकुल परफेक्ट इथे ठेवायचं आणि इथे ठेवायचं. हे आपलं शोल्डर आहे. क्लिअर आहे? समजलं? बॉडी वरून पण आता तुम्ही माझी बॉडी बघत असाल तर इथे बघा, माझं
जे आहे शोल्डर, तुम्हाला इथपर्यंत माझे शोल्डर दिसत असेल, ठीक आहे. आणि याच्यानंतर बघा गोल सुरू झाला, म्हणजे माझे स्लीव्ह सुरू झाले. इथून माझा शोल्डरचा हात हे बघा इथपर्यंत स्ट्रेट आहे आणि इकडून असं गोल आहे, म्हणजे इकडे माझा हात आहे, इथपर्यंत शोल्डर आहे. तर तुम्ही कोणाचं पण मेजरमेंट घेता तर बॅक साईडनी घ्याल, तर बॅक साईडने मेजरमेंट घेताना समजूनच येते की इथपर्यंत हात आहे, म्हणजे इथपर्यंत शोल्डर आहे, त्याच्यानंतर हात सुरू झाला. क्लिअर आहे. त्याच्यानंतर शोल्डर पट्टी, आपल्याला ब्लाऊजची शोल्डर पट्टी किती पाहिजे तर तुम्ही जुन्या ब्लाऊज वरून पण घेऊ शकता, किंवा तुम्ही चेक करू शकता 2 इंच पाहिजे की 2.25 पाहिजे, 2.5 पाहिजे, तुम्ही ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जितकं पाहिजे तितकं घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर काय आता आहे शोल्डर टू अपेक्स. जसं प्रिन्सेस ब्लाऊज आहे, प्रिन्सेस ब्लाऊज मध्ये आपण कप लावतो. भरपूर मुली म्हणजे कप नका लावू म्हणतात ब्लाऊज मध्ये, पण त्यांना काय कप वरत झाले, कप खाली झाले, कोणी म्हणतात की कप बरोबर नाहीये, साईज नुसार नाहीये, मोठे आहे छोटे आहे. तर कपचं साईज बस्ट नुसार कसं शोधायचं हे तुम्हाला मी नंतर सांगेल, जेव्हा आपण कप आणू ब्लाऊज शिवणार तेव्हा कप कसा डिसाईड करायचा मी तेव्हा सांगेल. पण कपचा मेजरमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. भरपूर मुली कपचा मेजरमेंटच घेत नाही, शोल्डर टू अपेक्स घेतच नाही, आपल्या मनाने बस कप लावून देतात बघ, ते वर खाली परफेक्ट येत नाही. म्हणून इथे शोल्डरचा सेंटर मध्ये टेप ठेवायची आणि छातीचा जो सर्वात उंच भाग आहे त्याला म्हणतात अपेक्स पॉइंट. त्या अपेक्स पॉइंटला इथे चेक करायचं. बघा 9.5 वर अपेक्स पॉइंट आहे. मला सांगा जर 9.5 वर मी बरोबर कप लावला तो बसेल का नाही बसेल? बसेल ना. पण मी हात जर 8.5 वर लावला तो वर गेला, तोच मी 10 वर लावला तर खाली आला. म्हणून हा अपेक्स पॉइंट घेणं इम्पॉर्टंट आहे. हे समजलं? ठीक आहे. तुम्ही अपेक्स पॉइंट घेतला, त्याच्यानंतर आहे अपेक्स टू अपेक्स, म्हणजे या पॉइंट पासून आपल्याला हा पॉइंट परफेक्ट घ्यायचा आहे. हे बघा इथं परफेक्ट अपेक्स पॉइंट आहे आणि इथून इथं आपल्याला हे 7.5च्या जवळ येतो. बघा 7.5च्या जवळ आलं तर मला सांगा मी हा पॉइंट नाही घेतला, मी वरतून तर घेतला पण मी 7.5 नाही ठेवला, हा कप इकडे टाकला, हा कप इकडे शिवला, चालेल का? नाही. जसं आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे तसंच आपल्याला अपेक्स टू अपेक्स पण इम्पॉर्टंट आहे. तरच आपले कप बरोबर इथे येणार आणि इथे येणार, नाही तर कप सरकणार, समोर जवळ येणार किंवा दूर होणार. ओके, परफेक्ट समजले इथपर्यंत? त्यानंतर कोणता मेजरमेंट आहे? स्लीव्ह लेंथ. आता आपल्याकडे इथे स्लीव्ह नाही आहे, पण स्लीव्ह लेंथ बरोबर इथे टेप ठेवायची आहे तुम्हाला. इथपर्यंत तुम्ही मेगा स्लीव्ह घेऊ शकता, त्यानंतर तुमचे 3/4 स्लीव्ह आहे, त्यानंतर लॉंग स्लीव्ह आहे. तर ते आपण बॉडीवर शिकू कसं घ्यायचं. त्यानंतर स्लीव्ह राऊंड आहे. स्लीव्ह राऊंड, स्लीव्ह जिथे घेतली इथपर्यंत स्लीव्ह घेतले तुम्ही, तुम्हाला इथला राऊंड घ्यायचा आहे. इथपर्यंत स्लीव्ह घेतले, इथला राऊंड घ्यायचा आहे. क्लिअर आहे? त्यानंतर हा आता बघा फ्रंट नेक. फ्रंट नेक आपल्या चॉईस नुसार आपण घेऊ शकतो. इथं तुम्ही 7 घेऊ शकता, म्हणजे 7 घेऊ शकता, 7.5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता. प्रत्येकाच्या हाईट नुसार, प्रत्येकाच्या बॉडी नुसार आपण ते प्रत्येकाचा वेगवेगळा घेऊ शकतो. ते आपल्या चॉईस नुसार आहे. ओके. त्यानंतर बॅक नेक. आता आपला ब्लाऊज जर इथपर्यंत आहे, ओके, चॉक कुठे आहे? हा ब्लाऊजचा आपला बॅक पार्ट झाला. ठीक आहे. आता मला ब्लाऊजचा नेक घ्यायचा आहे, तर मी एकतर कस्टमरला विचारेल तुम्हाला बॅकची पट्टी किती पाहिजे, कारण की ब्लाऊजचा नेक जिथे जाईल तिथून पट्टी रेडी होईल. तर एक क्लिअर आहे. आपल्या ब्लाऊजची लेंथ बघू आपण, इथे किती आली? 13.5 आली ब्लाऊजची लेंथ. परफेक्ट. समोर पण किती होती? 13.5 होती. ओके, 13.5 आहे. आता 13.5 आहे तर मला मी कस्टमरला विचारेल की तुम्हाला पट्टी कितीची पाहिजे, 2.5ची पाहिजे, 3ची पाहिजे. नॉर्मली 3ची म्हणतात. ठीक आहे. तर आपण इथून चेक करणार 3ची पट्टी. तर आपण त्यांना असं डायरेक्ट पण सांगू शकतो, जसं 13.5चा ब्लाऊज आहे, 13.5 मधून 3 गेले म्हणजे कितीचं? 10.5चा गळा होईल. 10.5चा गळा तुम्हाला चालेल का? गळा विचारायचा नाही कस्टमरला, तुम्ही विचारायचं पट्टी किती पाहिजे, कारण की ब्लाऊजची लेंथ आहे. तुम्ही गळा विचाराल ना, हा नाही अजून टिप घे, अजून टिप घे म्हणून टिप घ्यायला लावेल, मग ती पट्टी होऊन जाईल छोटी. एवढी छोटी पट्टी मी लावत नाही, मला जमत नाही, म्हणून सरळ पट्टी विचारायची, तुम्हाला पट्टी किती पाहिजे. त्या
अकॉर्डिंग आपल्याला गळा ऑटोमॅटिक मिळून जाते. जसं कस्टमरना जर म्हणेल की मला 3ची पाहिजे, आपण 3ची बनवून देऊ. गळा खूप डीप झाला, तुम्ही 3ची पट्टी सांगितली, मी ना परफेक्ट 3ची घेतली. पण तुम्ही गळ्याचं म्हणाल, तुला नाही एवढाच मोठा गळा झाला, खूपच मोठा झाला, म्हणून गळा विचारतच नाही. सरळ तुमच्या ब्लाऊजची लेंथ एवढी आहे, आपण एवढीची पट्टी घेतली तर एवढा गळा होणार. क्लिअर, तिथंच क्लिअर. नंतरचे प्रॉब्लेम क्लोज झाले तिथे. समजला? म्हणून तुम्हाला किती पट्टी पाहिजे अगोदर विचारून घ्यायची, तुम्हाला गळा ऑटोमॅटिक मिळून जाईल. क्लिअर आहे? बॅक नेक पण झाला, ब्लॅक नेकची पट्टी पण झाली. त्यानंतर काय आहे, हा क्रॉस पट्टी हा कोणत्या ब्लाऊज मध्ये येते? प्रिन्सेस विथ बेल्ट असेल तर बेल्ट मध्ये आपण बेल्टची लेंथ घेऊ. वन डार्क विथ बेल्ट असेल तर, कटोरी ब्लाऊज मध्ये बेल्ट पाहिजे असेल तर, म्हणजे ज्या ब्लाऊज मध्ये बेल्ट असतात तेव्हा ते बेल्टची मेजरमेंट घ्यायचं आहे. प्रिन्सेस ब्लाऊज आपण विदाऊट बेल्ट वाला बनवत आहोत, त्यामध्ये बेल्टची आवश्यकता नाही. ओके, समजलं?